हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तुम्हालाही पाणीपुरी बघून तोंडातलं पाणी सुटलं ना. तर हो, मला आणि माझ्या फॅमिलीला खूप पाणीपुरी आवडते. तर आज किचनमध्ये गेले तर मम्मीने चक्क पाणीपुरीचा बेत केला होता आणि इतकं सगळी तयारी म्हणजे व्यवस्थित करून ठेवली होती ना, की कधी एकदा घेईन आणि खाईन असं झालं होतं. तर मी ते प्लेट तयार करत होते माझ्यासाठी आणि मम्मी बनवत होती पप्पांसाठी. मग पप्पा मजेत म्हटले की चला आपण दोघं शर्यत लावू, कोण पहिला खाते. मी म्हटलं नको पप्पा, तुम्हाला ऑलरेडी ठसका लागतं आणि ते पाणीपुरी खाऊन परत लागेल. त्यामुळं आम्ही मस्त मनसोक्त पाणीपुरी खाऊन झाली. मग मम्मी बोलली चला आता पाणीपुरी खाऊन झालंय तर आता कामाला लागूया. मग मम्मी बोलली की आपण बाजारात जाऊ आणि भाज्या वगैरे घ्यायच्या. तर मम्मीसोबत गेले आणि माझं मेन कारण होतं बाजारमध्ये येण्यासाठी आवळा आणायचा होता, जो की मम्मीला मी गेले 3 आठवडे झालं सांगते पण मम्मी आणतच नाहीये. मम्मी बटाटे घेत होती तोपर्यंत मम्मीने मला इथे कांदे घ्यायला लावले आणि घेत होते. मग पुढे गेल्यानंतर मम्मी इकडून तिकडून फिरवायलाच लागली. इथं नको इथं मागे पुढे जाऊ करत खूप पूर्ण बाजार फिरवली मला आणि शेवटी आवळा विसरलेला आणि तो मी आठवणीनं परत मागे जाऊन घेऊन आले आणि येता येता रताळी पण आणली होती, कारण ते डाएटसाठी खूप चांगलं असतं आणि मी त्याची एक रेसिपी पण बनवणार आहे. तुम्ही नक्की माझ्या नेक्स्टच्या ब्लॉग्समध्ये रील्समध्ये बघा. आणि इथं आल्यावर आम्ही बाजार सगळा काढला होता आणि फ्रीजमध्ये ठेवायचं होतं आणि फ्रीज क्लीन करून त्यातल्या थोड्याशा भाज्या पुदिना वगैरे थोडा खराब झाला होता, तोही आम्ही नीट लावून घेतला. आणि हे आणले होते बिस्किट जे मला खूप आवडतात. मग मम्मीला दिले, पप्पांना दिले. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज. प्लीज तुमचे सजेशन द्यायला विसरू नका आणि प्लीज माझ्या ब्लॉगमध्ये काही कमी वाटत असेल तर नक्की मला